हॅलो गाईज, आता आपण आहोत मालवण जवळ एक मस्त आपण एक विला घेतलेला आणि आता मालवणवरून आम्ही जाणार आहोत वेंगुर्ल्याला निवतीला आणि आपण चाललो आहोत लक्की दादाच्या गाडीतून. अभिजोन, राहुलदा, बायग्या अँड 37 year old Ambo man and लक्की दा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आपण निघालो आहोत निवतीला. पाठी ज्येष्ठ नागरिक. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. लय दिसानी जावईलो जाये काजी भाज गे ससले ससले ते कादी मोडके आमका ठेय गे. यो गोवा वरली सिपेसला आलो आपण. गोव्याला आलाय. तर मित्र, आता आपण पोहोचलो आहोत निवतीला आणि निवतीला आज रात्री आपण स्टे करणार आहोत. इथे एक हॉटेल आहे गेस्ट हाऊस डॉल्फिन म्हणून, तिकडे आपण स्टे करणार आहोत. दादा कसं वाटतंय? अरे जबरदस्त. माहोल कसा आहे भाई? अभि मला मला पण लिटरली वरली सिपेस आहे बघा. अभि 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 अरे माय छाया हा झूम केला ना तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. मस्त असं वाटतं की इथून ही आमची चाळ आणि पुढे वरली सिपेस. हा रे, पण ठीक आहे चालेल का, आपण पुढे बघूच. मित्र, ही होती चाळ. ही चाळ क्रॉस केल्यावर सरळ समोर डायरेक्ट समुद्र भेटी गवार मजा. तर आता आम्ही आलोत वरती आणि ह्या सगळ्या रूम्स आहेत, आपण बघू शकतो. ह्या रूम मध्ये आम्ही स्टे करणार आहोत. वरळी पिढी चाळ. खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि तिकडे समुद्र. अशी एकंदरीत रूम आहे आणि मिरर मी आहे. तर हो, आपण स्टे करणार आहोत डॉल्फिन स्टे मध्ये, जे तुम्ही समोर बघू शकता. आणि स्टेच्या समोरच अगदी समोर एकदम हा असा व्ह्यू आहे निवती बीचचा. फार सुंदर असा समुद्र आहे, निळाशार पाणी आहे. तर धमाल येणार आहे आज. तर थाळी आलेली आहे गाईस आणि हे बांगडा, हे मोठ्या बटाट्याचे काप आहेत आणि हे सौंदर्य सोलकढी, गोलमो, गुलाबजाम, सलाड आणि सौंदर्य आणि आमल्याचा व्हेज जेवण येतात. ह्याची थाळी, ह्याचा मासो कशात तळलेला? त्याला तळलेला मासा खाऊन ना ऍसिडिटी होता. हा, आयडिया काय दिली माहितीये, रवूच्या ऐवजी इनो वापर. तर काहीच आपण आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आता आपण आलो बीचवर निवती बीचवर, जे मगाशी तुम्हाला मी दाखवलेलं बीच, तिकडे तर आपण आलो आहोत. लकी दादा आहे, अंबो मॅन, अभि. तर सगळे आता आपण बीचवर मजा करेंगे. नाही, तुम्हाला बायगेच्या वेबसाईटवर ही टी शर्ट भेटेल. जबरदस्त अशी टी शर्ट. आणि हे तुम्हाला अंबो मॅनच्या वेबसाईटवर टी शर्ट मिळेल. नुसती बोंबा बोंब नक्कीच परचेस करा. इले राजे. स्नॉर्कलिंगचा मास्क आहे. ओके, म्हणजे तू अंडर वॉटर झाला. हा, डिस्क्लेमर म्हणजे हे काय आहे, हे मास्क आहे. ह्याच्यावरती आपलं एक बैलाचं शिंग असतं. आपल्या वरती लावला असा टाईट झाला की मी आपल्याला लावायचं असं आणि रेडी. आता जस्ट समुद्रातून आलो आम्ही आंघोळ करून. तर अभि क्या टी टाइम आणि मंदार आलेला आहे. मोबाईल काल भेटलेला काय? नाही. आमल्या पियाला चाय आता पिऊची आणि काय घाऊन ये. एवढी सोय नाही. चलो तो लेट्स हॅव टी कॉफी. हा, कॉफी पिऊन आलो. लास्ट कुठला शब्द आहे? लुळा. पॅरालाइज हिंदी अपाहिज. भूक. खादाडला मराठीमध्ये खादाडला हावरा. योगी खाली बसलोय मी आणि
आता मी सांगितलंय रे, खाली बसलोय आणि साधू संत ऋषी संत तुकाराम संत अरे भावांची नाव आठवा सगळे तुकाराम तुकाराम नामदेव. ज्ञानोबा नामदेव एकनाथ संत नामदेव संत तुकाराम अरे नाव आठवा ना. ज्ञानेश्वरी. आप सबके एक दिन के आने से मिला पूरे जिंदगी का एहसास है. वाह वाह. आप सबके एक दिन के आने से मिला पूरे जिंदगी का एहसास है. अरे कल की रात छोड़ो, आज की रात बहुत खास है. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. क्या बात आहे. ब्रेकफास्ट आलेला आहे. काय मिसळ की उसळ काय आहे? उसळ पाव. हा दादा. ओके ओके दादा. तर लाईफ जॅकेट घातलेले आहे आणि तयार आहोत आपण ॲडव्हेंचरसाठी. अरे यार प्रमाणे व्हिडिओ चालू करायचा. तर आता आपण आलो गोल्डन रॉक कडे. हा गोल्डन रॉक आहे जो की विकेट डाऊन झालेले आहेत. गौरी आणि ही एक विकेट गेलेली आहे. पण आपण अजून दादा कसं कसं दिसे जातील दिस येतील. तर आता सगळे वॉटर स्पोर्ट करणार आहेत. मी नाही करणार आहे. म्हणजे ऑलरेडी आता केलेलं आहे. नवीन असं काय नाही. खतरनाक खतरनाक. तर मित्र जेटस्की बघून असं म्हणजे आतमधून फील होतं की करावं. म्हणजे ते जे इन्स्ट्रक्टर आहेत ना त्यांचे खूप सुपर प्रोफेशनल आहे. आणि तर मित्र हो फायनली आता आपण चेकआउट केलेलं आहे सिद्धेश्वरचा. ह्याचा रिसॉर्ट आहे. मला खूप भारी वाटलं. 2 दिवस कसे गेले कळलं. एकदम मस्त हॉस्पिटॅलिटी होती. सगळं जेवण छान, सगळं राहण्याची सोय एकदम कडक. तर मित्र नक्की या, नक्की व्हिजिट करा फॅमिलीसोबत. दादाशी कॉन्टॅक्ट करायचा नंबर देईन मी. ओके थँक्यू थँक्यू दादा. भेटू. एसी चालू. चलो हे बॅग टाक पाठी. हे लवकर ये. मांडीवर घेतला. तर मित्र हो आता पोचलो कुडाळला. आणि कुडाळवरून आमची जनशताब्दी एक्सप्रेस आहे. जी टायमिंग आहे 4:45चा. पण काही कारणास्तव थोडी लेट झाली. तर कोकण सन्मान निमित्त गावी आलेलो आणि यात्रा पण केली. कोकण सन्मान पण झाला आणि मित्रांसोबत मजा पण केली. 2-3 दिवस खूप भारी गेले हे 2 दिवस. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत